ठाणे महानगरपालिकेने 810 कोटी रुपयांच्या विक्रमी मालमत्ता कराची वसुली केली आहे। करदात्यांनी डिजिटल पेमेंट पद्धतीला सर्वाधिक पसंती दिल्याचं पाहायला मिळालं। करदात्यांच्या या प्रतिसादाबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आभार मानले। भंडारा जिल्ह्यात बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। गेल्या 3 वर्षात 81,122 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई झाली, तर 2,398 जणांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले। उन्हाळ्यावर मात करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ठाणे महापालिका क्षेत्रात 25 ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्यात। ठाणेकरांना दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे ठाणे महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे। सकाळच्या सत्रातील शाळांमुळे मुलांची झोपमोड होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय आणि त्यामुळे सकाळच्या शाळा उशिराने भराव्यात अशी मागणी मुंबईतील खासगी शाळांनी शासनाकडे केली आहे। वाढत्या उन्हामुळे राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्यात असे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत। ठाण्यातील पाचपखाडीमध्ये वाहनांना आग लागली। रामराज्य सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या 4 दुचाकी आणि एक कार आगीमध्ये जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये। पुण्याच्या निफाड तालुक्यातील धरणगाव खडक इथं आदिवासी झोपड्यांना आग लागली। महावितरणच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने झोपड्या जळून खाक झाल्यात। यामुळे 2 कुटुंबांचा संसार हा उघड्यावर आलाय। दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दोन्ही कुटुंबांना तातडीची मदत मिळाली आहे। नाशिकमध्ये मागील 5 दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव आज सुरू होणार आहे। गुढीपाडवा, रमजान ईद आणि मार्चंड तसंच स्थानिक सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील सर्व उत्पन्न बाजार समित्या सलग 5 दिवस बंद होत्या। याचा कांदा दरावर काय परिणाम होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला वातावरणात झालेले बदल, वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई महानगर प्रदेशातील हवामान हे ढगाळ नोंदवण्यात आले, तर बुधवारी मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशाराही देण्यात आला आहे। अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता, तर कांदा, भाजीपाला आणि फळ पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई भासतीये। पाबळ, केंदूर, चिंचोली परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे, तर जनावरांच्या छावण्याही सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर चालवण्यात आलेली दादर भुसावळ विशेष गाडी आता 30 जून पर्यंत धावणार आहे। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत रेल्वेने हा निर्णय घेतलाय, त्यामुळे प्रवाशांना दादरवरून भुसावळ गाठणं सोयीस्कर होणार आहे। राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। यासाठी कंपनीला इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत। या पिवळ्या रंगात रंगवल्या जातील, तसंच बाईकला जीपीएस असेल। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी चालक आणि प्रवाशांमध्ये सेपरेशन देखील असणार आहे। नवी मुंबईसाठी महापालिकेने उत्सव काळात विशेष मोहीम राबवून 448 किलो प्लास्टिक जप्त केले। महापालिकेच्या भरारी पथकाने प्लास्टिक विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दंड वसूल केलाय। 26 ते 31 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवली गेली। जिल्हा वार्षिक आराखड्यातील 100% निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आलंय। दिलेल्या मुदतीत विकास निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा राज्यात 3रा तर कोकणात 2रा ठरलाय। जिल्ह्यासाठी 432 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजूर देण्यात आली होती आणि यातून जवळपास 4,500 विकास कामं मार्गी लावण्यात आली आहेत। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नात 15% वाढ झाली आहे, त्यामुळे सिद्धिविनायकाचं वार्षिक उत्पन्न 133 कोटींच्या घरात पोहोचलंय। आता 2025-26 साठी अपेक्षित उत्पन्न हे 154 कोटी गृहीत धरण्यात आलेलं आहे। आशीर्वचन, पूजा, देणगी, लाडू, नारळवडी संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनामुळे 2024 ते 25 हे आर्थिक वर्षाचं उत्पन्न विक्रमी झालंय।
रायगडच्या पेणमध्ये लिफ्ट कोसळून 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। प्राईड सिटी या 7 मजली इमारतीमध्ये लिफ्टचे ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली। इमारतीमध्ये लिफ्टचं ऑडिट न झाल्यानं हा अपघात झाल्याची रहिवाशांची तक्रार आहे। लिफ्टबाबत तक्रार करूनही बिल्डरनं त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप देखील रहिवाशांनी केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अकोला ते महू पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील अशोक वाटिका इथे या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। 13 एप्रिलला मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी ही पदयात्रा पोहोचेल। ओमप्रकाश शेट्टे यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारनं सुधारित शासन निर्णय जारी केलाय। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शेट्टे यांना अधिक व्यापक अधिकार देण्यात आले। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सीबीआयनं त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय। भूपेश बघेल यांची प्रकरणात चौकशी केली जाईल। बिहारच्या आगामी निवडणुकींसाठी भाजपनं कंबर कसली आहे। भाजप बिहारमध्ये महाराष्ट्र विधानसभा मॉडेल वापरणार आहे। विजयासाठीच्या भाजपच्या महाराष्ट्र मॉडेलवर लक्ष केंद्रित करा अशा सूचना अमित शहांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना शांततेचं नोबेल दिलं जावं अशी शिफारस करण्यात आली आहे। नॉर्वेतील पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सनं ही शिफारस केली आहे। पाकिस्तानात लोकशाही वाढवण्यासाठी इम्रान खान यांनी मोठं काम केल्याचा दावाही त्यांनी केलाय। दुसऱ्यांदा अशी शिफारस करण्यात आल्याचं कळतंय। वक्फ विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना आव्हान दिले। उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींचं अनुकरण करणार असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकारीच्या मुद्द्यावर चित्रा वाघ यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय। तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरज नसून राऊतांनी स्वतःच्या पक्षाला पडलेलं खिंडार सांभाळावं, नाहीतर काही वर्षात तुमच्या पक्षाचं अस्तित्व उरणार नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। साताराच्या राजघराण्याची पुण्यातील जागा पुण्यातील मुकुंद भवन ट्रस्टनं बळकावल्याचा आरोप उदयनराजेंनी केलाय। त्यावेळेच्या अधिकारी आणि राजकारण्यांच्या मदतीनं जमिनीवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणी सुनावणीसाठी उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। महायुती हे एप्रिल फुल सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। लाडकी बहिणीचे अनुदान वाढवलं नाही, लाडका भाऊ योजना बंद केली, तसंच मुंबईवर अदानी टॅक्स लावला जाणार असून कचऱ्यावर मुंबईत कर लावला जाणार असून रस्त्यावर उतरून त्याला विरोध करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं। सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। शेतमालाला भाव नाही मग शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढा उभारणार असल्याचं दानवेंनी सांगितलंय। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। मावळ मतदारसंघातील ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र सध्या याबाबत काही विचार केला नसल्याचं वाघेरेंनी सांगितलंय। गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज आणि औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय। उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून गडचिरोलीमध्ये खनिजाच्या व्यवस्थापनासाठी खनिकर्म प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे आणि यासाठीच्या प्रारूप अधिनियमास मान्यता देण्यात आली आहे। औरंगजेबच्या कबरीवर कोणतीही सजावट नको अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कबर परिसरात रंगरंगोटी तसंच सजावट दुरुस्ती नकोच अशी मागणी त्यांनी केली। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसैनिकांनी प्रशासनाला निवेदन दिलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलेले राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। चंद्रकांत खैरे यांच्याबाबत नाराजी असून त्यांनी त्यामुळे पक्षात राहण्याची इच्छा नसल्याचा आरोप करत राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राजीनामा दिलाय। सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। सुरेश धस मुंडेंसोबत सेटिंग करतात। सुरेश धस जरांगे या दोघांचेही समाजाशी काही देणं घेणं नाही असा आरोपही वाघमारे यांनी केला आहे।
चंद्रपूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। युवासेना नेते विक्रांत सहारेवर खंडणीचा आरोप आहे। खान प्रकल्पावरील अधिकाऱ्यांकडून 5 लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच सहारे फरार झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील आशा सेविकांनी वर्षाला 2 गणवेशांची मागणी केली आहे। तसंच गणवेशातील साड्यांचा कलर बदलण्याचीही मागणी करण्यात आली। सातपुड्यात काम करणाऱ्या आशा सेविकांना विशेष भत्ता देऊन 5 लाखांचा आरोग्य विमा देण्याचीही मागणी करण्यात आली। परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी ते शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे। कंत्राटदारांना रस्त्याचं काम अर्धवट केल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी 3 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिलाय। अमरावती शहरात ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे डासांचं प्रमाणही वाढलंय। महानगरपालिकेच्या वतीनं नियमित साफसफाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अर्जुननगर भागात तर नाला तुडुंब भरल्यानं त्याचं दूषित पाणी रस्त्यावर येतंय। त्यामुळे महापालिकेनं नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करत आहेत। लातूरच्या देवणी तालुक्यातील पंढरपूर गावात गुप्तधनासाठी अघोरी पूजा करण्यात आली आहे। जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी मध्यरात्री गावामध्ये अघोरी पूजा केल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता गावातील पडीक जागेमध्ये हळदी कुंकू, बाहुली आणि लोखंडी फावडे आढळून आलेत। यामध्ये एका महिलेसह 4 जणांविरोधात जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल झालाय। कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। जाहीरनाम्यात लिहूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यानं चंद्रपूरच्या शेतकरी संघटनेनं सरकारचा निषेध केलाय। संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर यासंबंधी पुढील पाऊल निश्चित केले जाणार आहे। कर्जतच्या गुंडगेमधील महिलांनी पाण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण केलंय। अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही समस्या सोडवावी अशी मागणी महिलांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आराखडा तयार करत आहे। मात्र प्रत्यक्षात ही समस्या कधी दूर होणार याचा सवाल नागरिक विचारत आहेत। मनमाडला बहुजन समाज पार्टीनं धरणे आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। परभणीत सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आणि यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये तरुणानं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। नगर परिषदेनं केलेली भरमसाठ करवाढी विरोधात 2 तरुणांनी आंदोलन केलं। 15 दिवसांपूर्वी करवाढी विरोधात या 2 तरुणांनी आमरण उपोषण केलेलं होतं। तरीही निर्णय न घेतल्यानं तरुण पाण्याच्या टाकीवर चढले। चैत्र महिना सुरू झाल्यानंतर आता पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीला चंदनाचा लेप लावून चंदनोटी पूजा करण्यात आली। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी 2.5 किलो चंदन आगळलं जातंय। तसंच गुढीपाडव्यापासून ते मृग नक्षत्र निघेपर्यंत रोज दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंदिराला रुक्मिणीची चंदनानं तिला लेप केला जाणार आहे। तसंच शिरा, पोहे, सुकामेवा, कैरीचं पन्ह, लिंबू सरबताचा नैवेद्य ठेवला जाईल। शिर्डीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। 5 ते 7 एप्रिल दरम्यान उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 6 एप्रिलला मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। सलग 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। जुन्नर तालुक्याच्या येणेरे गावात मुक्ताई देवी महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मातेचा मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडलाय। या सोहळ्यानिमित्त गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। शिरूर तालुक्यातील वडनेरमध्ये श्री गुरुनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला। या बैलगाडा शर्यतीमध्ये शेकडो बैलगाडांनी सहभाग घेतला। शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं शर्यत प्रेमींनी गर्दी केली। ठाण्यातील सीपी तलाव वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं राजश्री जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय। मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत आणि नोकरीची मागणी केली होती। विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी आर्थिक मदत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर मुलाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय। लातूरच्या औसा शहरात पाईपच्या गोडाऊनला आग लागली। गोडाऊनमध्ये पाईप तसंच नळ योजनेचं साहित्य जळून खाक झालंय। 2.5 कोटींचं साहित्य जळालंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे।
वर्ध्याच्या कारंजामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. आगीमध्ये आजूबाजूची 2-3 घरं जळून खाक झालेली आहेत. या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.